साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आला। प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हस्तिविहार प्रेरणाभूमी या ठिकाणी अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर, महिला आघाडीच्या प्रदेश महिला अध्यक्ष रेखाताई ठाकरे, निशाताई शेंडे आणि अमृताताई आलदार, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते। राष्ट्राच्या आणि समाजाच्या प्रगतीला मोलाचे योगदान देण्याकरिता बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीने शिक्षण घेतले पाहिजे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्राध्यापक अंजलीताई आंबेडकर यांनी व्यक्त केली। त्यामुळे कुठेतरी शिकल्यानंतर सरकारी नोकरीमध्ये शिरा, मग एकदा सरकारी नोकरीचा भाग झाला की तुम्हाला जे सत्ताधारी असतात त्या सत्ताधाऱ्यांचं ऐकावं लागतं, त्यांच्यासमोर निंदेपण स्वीकारावं लागतं आणि त्यांच्या आश्रयाला राहूनच राजकारण करावं लागतं। ही जी परिस्थिती 20-25 वर्षापूर्वी होती ती परिस्थिती आता राहिलेली नाहीये। आता एकूणच आंबेडकरी समाज राजकीय दृष्ट्या प्रबल झालाय, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालाय, वेगवेगळ्या व्यवसायामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे। आत्ताची तरुण पिढी अतिशय आत्मविश्वासाने वेगवेगळ्या मीडियावरती स्वतःला व्यक्त करतायत, लिहितायत, नवीन नवीन फिल्म्स बनवतायत आणि असं असताना आपल्यासारख्या परिस्थितीमध्ये जे वंचित समूह जगत होते ते आत्ता कितीतरी आपल्या पाठीमागे आहेत। त्यानंतर 10वी 12वी पदवीधर व इतर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रभागातील व शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्राध्यापक अंजली आंबेडकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी मंचावर जीएम बहुउद्देशीय सामाजिक संघटनेचे प्रमुख बाळासाहेब वाघमारे, ज्येष्ठ नेते सुभानजी बनसोडे, गंगाधर सर्वदे, नगरसेवक गणेश पुजारी, शांतिकुमार नागटिळक, देवीदास बाबरे, विठ्ठल पात्रूड, सिद्धार्थ जाधव, विभागीय अधिकारी मोहन कांबळे, सुमन वाघमारे, भगीरथ बाबरे, सिंधुताई गायकवाड, नगरसेविका ज्योती बमगोंडे, रेश्मा मुल्ला, माजी नगरसेविका उषा शिंदे, पीबी ग्रुप प्रमुख गौतम महाराज चंदनशिवे, रविकांत कोडेकर, पीबी ग्रुपचे अध्यक्ष बंटी माने, विक्रांत गायकवाड, नागेश रणखांबे तसेच विद्यार्थ्यांनी, प्रभागातील नागरिक व पीबी ग्रुपचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।